यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। 35 वर्षापासूनची अतिक्रमणे बुलडोझरने जमीनदोस्त, न्यायालयाने स्थगिती नाकारताच नगर परिषदेची धडक कारवाई, कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये घरे पाडली। शहरातील वार्ड क्रमांक 4 मधील राधाकृष्ण मराठी शाळेलगतच्या 20 फूट रुंद रस्त्यावर गेल्या तब्बल 35 ते 40 वर्षापासून असलेली अतिक्रमणे अखेर बुलडोझरच्या सहाय्याने हटवण्यात आली। न्यायालयाने स्थगिती आदेश देण्यास नकार दिल्यानंतर आर्णी नगर परिषदेने महसूल विभाग, महावितरण आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने बुधवारी सकाळपासून धडक कारवाई सुरू केली आहे। सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईमध्ये कच्ची व पक्की घरे जमीनदोस्त करण्यात आली। या कारवाई दरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। बुलडोझर, पोलीस वाहनांचा ताफा आणि दंगल नियंत्रण पथक पाहताच अतिक्रमणकर्त्यांनी घरातील साहित्य बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू केली। संपूर्ण कारवाई शांततेत आणि कोणत्याही अनुचित प्रकार न घडता पार पडली। मिळालेल्या माहितीनुसार फजलानी लेआउटमधील सर्वे क्रमांक 4/2 येथील रस्त्यावर सुमारे 10 जणांनी माती व विटांची घरे बांधून अतिक्रमण केले होते। या संदर्भात वहाब मोहम्मद भातनासे आणि कल्पना गजानन पवार यांनी जून 2014 मध्ये नगर परिषदेकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती। तक्रारीनंतर नगर परिषदेने 17 डिसेंबर 2024 रोजी संबंधितांना अतिक्रमण हटवण्याबाबत नोटीस पाठवल्या होत्या। शेख जमीर, शेख हमीद, दिलीप धुर्वे, सुरेश बजुलुंगे, बाळू दवणे, नाना दवणे, शेख सिकंदर, भीमराव उईके, शेख शबीर, शेख बादशाह, गणेश राजूरकर, शेख सलीम यांच्यासह इतरांना वारंवार नोटीस देण्यात आल्या। मात्र अतिक्रमण कायम राहिली। नगर परिषदेच्या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी अतिक्रमणकर्त्यांनी आर्णी न्यायालयात अपील दाखल केले। हे प्रकरण गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयात प्रलंबित होते। अखेर न्यायालयाने अतिक्रमणकर्त्यांची याचिका फेटाळून लावत नगर परिषदेच्या कारवाईला हिरवा कंदील दिलाय। 19 मे रोजी न्यायालयाने स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर नगर परिषदेने कारवाईची तयारी पूर्ण केली। बुधवारी सकाळी नगर परिषदेचे अधिकारी, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली। बुलडोझरच्या साहाय्याने रस्त्यालगत उभारण्यात आलेली कच्ची व पक्की बांधकामे हटवण्यात आली। कारवाई दरम्यान अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। यावेळी मुख्याधिकारी रवींद्र राऊत, शहर अभियंता राहुल राठोड, डिझाईन असिस्टंट समीर जाधव, आर्किटेक्चर इंजिनियर नागेश खिल्लारे, नायब तहसीलदार प्रमोद गुल्हाणे, विभागीय अधिकारी राजेश नागाळकर, ग्राम महसूल अधिकारी आशिष पानझोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। संभाव्य तणाव लक्षात घेता पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता। ठाणेदार निलेश सुरडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पारटकर, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक आणि राखीव पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते। कारवाईनंतर काही अतिक्रमणकर्त्यांनी नगर परिषद कार्यालय गाठत आपली बाजू मांडली आहे। पूर्वसूचना न देता घरे पाडण्यात आली असा आरोप करत त्यांनी पर्यायी निवास व्यवस्थेची मागणी केली आहे आणि त्याचे निवेदन सुद्धा सादर केले। मात्र नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावत 2024 पासून अनेक वेळा नोटिसा बजावण्यात आल्याचं स्पष्ट केलं। तसेच न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई करण्यात आल्याचं मुख्याधिकारी यांनी सांगितलं। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रेषक, मनेश्वर, आर्णी।